आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मेळावा उत्साहात, धनगरी डोलांचा गजर, भंडाऱ्याची उधळण आणि जयंत पाटलांचा जयघोष। 60 टीएमसी पाण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल शेतकऱ्यांकडून कृतज्ञता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा शेतकरी मेळावा जत तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडला। विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील जत तालुक्यात आले असता शेतकरी व कार्यकर्ते नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले। गुड्डापूर येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे उद्घाटन तसेच मोठेवाडी, कागनरी आणि करेवाडी कोबोई येथील विकास सेवा सहकारी सोसायट्यांच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जत पूर्व भागातील धनगर समाज बांधवांनी धनगरी ढोलांच्या गजरात, भंडाऱ्याची उधळण आणि पुष्पवृष्टी करत जयंत पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले। यावेळी परिसर जयघोषाने दुमदुमून गेला। जत तालुक्यासाठी 60 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जयंत पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल शेतकरी बांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली। दुष्काळी जतच्या शिवाराला पाण्याच्या माध्यमातून जीवन संजीवनी देण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या मनात जयंत पाटील यांच्याबद्दल विशेष आपुलकी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। शेतकरी, नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले। धनगरी ढोलांचा निनाद, भंडाऱ्याची उधळण आणि जयंत पाटील यांच्या जयघोषाने जत पूर्व भागातील वातावरण राष्ट्रवादीमय झाले। या कार्यक्रमास डीसीसी बँकेचे चेअरमन मानसिंग भाऊ नाईक, माजी आमदार विलासरावजी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज दादा पाटील, तालुका अध्यक्ष तथा डीसीसी बँकेचे संचालक मनसूर चाचा खतीब, अमोल डफळे, जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे, डीसीसी बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, तज्ज्ञ संचालक राम सरगर, सुजय शिंदे, तमनगौडा, रवी पाटील, रमेश पाटील, चन्नाप्पा होर्तीकर, सुभाष पाटील, जालेंदर मामा वनमाने, अमोल कराडे, सदाशिव कोळेकर, महादेवप्पा अंकलगी, महिला जिल्हाध्यक्ष सुस्मिताताई जाधव, अलका माने, युवक अध्यक्ष सचिन होर्तीकर, महिला तालुका अध्यक्ष मीनाक्षीताई अक्की यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सविता जानकर, शंकर गायकवाड, BR पाटील, प्रवीण चव्हाण, रमेश भोसले, सागर महाजन, सचिन संगपाळ, इर्शाद खतीब, शौकत तांबोळी, इराप्पा कराडे, डॉ. संजय कराडे, महादेव दुधाळ, रेवाप्पा गोपणे, आबा करे, देवाप्पा सरगर, गोरखनाथ गोपणे, रेवाप्पा ओलेकर, नागनाथ कराडे, श्रावण चौगले, बिराप्पा सरगर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच चंद्राबाई शेंडगे, सविता माने, बसप्पा अप्पांना मेंढीदार, राजेंद्र नागराळे, अप्पू शिवशरण, सविता मेंढीदार, राणी कोरे, यल्लप्पा पुजारी, नाना कृष्णा पवार, विजय शिवशरण, गुराप्पा कोरे, संदीप राठोड, बद्दू चव्हाण, अनिता माने, धर्मू चव्हाण, पारवा कोळी, सागर शिवशरण, कुमार पुजारी, अशोक चव्हाण, नातू राठोड, भाऊसिंग चव्हाण, मलकप्पा मेंढीदार, बिराप्पा शिंदे, म्हाळू कोळी, विक्रम राठोड, सागर राठोड, सुभाष राठोड, धुळा मोरे, बापू बरकडे, बिरू मोरे, तुकाराम माने, दादू माने, तानाजी माने, विलास शिवशरण, गुंडू मेंढीदार, नागेश मेंढीदार, महादेव मेंढीदार, सुभाष शिवशरण, सुनील शिवशरण, भारत कांबळे, सुरेश शिवशरण, रावसाहेब शिवशरण, उत्तम शिवशरण, सचिन शिवशरण, भास्कर शिवशरण यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। बिराप्पा हाके, दत्ता मोटे, बयाची मोटे, परमेश्वर मोटे, भगवंत मोटे, नागू मोटे, माळप्पा मोटे, सयाजी मोटे, संजय जाधव, नामदेव जावीर, नकुशा दळवाई, पूजा मोरे, कोंडीबा मोटे, तुकाराम जाधव, लायाप्पा कोकरे, तानाजी मोटे, बीरा मोटे, कलाबाई कोकरे, सजाबाई पारसे, अनिल हाके, बिरुदेव मोटे यांच्यासह असंख्य शेतकरी व नागरिकांची उपस्थिती होती। जत पूर्व भागातील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंत पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली। त्यामुळे हा शेतकरी मेळावा केवळ राजकीय कार्यक्रम न ठरता शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचा शक्ती प्रदर्शन ठरला, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली। हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। मला वाटतं की जालिंदर मामांनी भाषण केलं असतं तर ते अधिक चांगले तुम्हाला समजावून सांगू शकले असते, पण न बोलता काम करण्याची परंपरा जालिंदर मामांची असल्यामुळं या गावात सदाशिव कोळेकर अध्यक्ष
आणि संचालक मंडळ यांना या कामाला लावून आज या गावात आपल्या स्वतःची हक्काची सोसायटी झाली. आधी आपण दुसऱ्या सोसायटीत गावाच्या बाहेर जाऊन कर्ज मागायचो, बँकेत जाऊन कर्ज मागायचो. आता तुम्हा सर्वांची ही सोसायटी आज या ठिकाणी स्थापित झाली. सोसायटी होऊ नये म्हणून काय प्रयत्न झाले काय नाही विवेक कोकरेंनी आपणाला सांगितले. मनसूर खतीब साहेबांनी देखील त्याचा थोडासा उलगडा आपल्याला केला. पण त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, चिकाटी सोडली नाही आणि आपल्या गावात ही सोसायटी खिचून आणली. मला खात्री आहे की अमोल डफळे असतील, मनसूर खतीब असतील यांनी तालुका स्तरावर तुम्हाला आणि जिल्हा स्तरावर योग्य मार्गदर्शन केलं असेल आणि कागद पुढे सरकवता सरकवता जे अडथळे आले ते दूर करायचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला. आता सोसायटी स्थापन झालेली. आपण सगळ्यांनी आता या सोसायटीकडून वित्त पुरवठा सुरू करावा. जिल्हा मध्यवर्ती बँक आपलीच आहे, ती तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल. गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागे जिल्हा मध्यवर्ती बँक राहील. दुसऱ्या सोसायटीतून घेत होता ते कर्ज आता ह्यावेळी इथनं पुढं आपल्या सोसायटीतनं काढायला तुम्ही सुरुवात कराल असा मला विश्वास आहे. या परिसरामध्ये 65 गावांना आजपर्यंत पाणी नव्हतं आणि बसवराज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला वाटतं आमच्या विलासराव जगताप साहेब, खतीब साहेब, रमेश होर्तीकर, रमेश पाटील, चन्नप्पा होर्तीकर या सगळ्यांनी सांगितलं आता आमच्या तालुक्याची एकच गारण आहे, ती म्हणजे तुम्ही आम्हाला पाणी द्यायची व्यवस्था करा. कृष्णा नदीमध्ये पाणी नाही असं सगळे सांगत होते. माझ्या आधीच्या सगळ्या मंत्र्यांनी देखील तेच निष्कर्ष काढलेले. पण बराच विचार करून कृष्णा नदी म्हैसाळच्या पलीकडे गेल्यावर आपल्याला त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही. मग उद्योगासाठी आणि अन्य कारणासाठी जे पाणी लागणार आहे त्याच्यात थोडासा बदल करून आपण 6 TMC पाणी हे आपल्या जत तालुक्यासाठी मिळवलं. त्याचा परवाना मी मंत्री असताना दिला, त्या फाईलवर माझी सही झाली आणि आज पाडून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जत तालुक्याच्या 65 गावाला कृष्णा नदीतून 6 TMC पाणी मिळायची व्यवस्था ही तुमच्या आशीर्वादाने मी करू शकतो. स्वर्गीय राजाराम बापूंनी सांगली ते उमदी पदयात्रा काढली. ती जतचं दैन्य दूर व्हावं, जतला पाणी यावं या आग्रहासाठी होती. त्यानंतर 82 साली ताकारी प्रकल्प झाला. त्यानंतर काही वर्षांनी म्हैसाळला त्याची दुसरी शाखा काढायचं ठरलं आणि म्हैसाळच्या पाण्यातनं देखील आपल्या तालुक्याचा काहीच भाग पाण्याखाली येत होता. आपला हा सगळा 65 गावं वंचित राहिली आणि तेव्हापासून दुसरी अगदी उमदीला देखील गेलेलं पाणी 4 इंच पाईपनं गेलेलं आहे. त्यामुळं एकदम टोकाचं उमदीचं गाव देखील फार समाधानी असं मी आज म्हणणार नाही. आणि त्यामुळं नवी व्यवस्था 6 TMC ची इकडं करून आपल्या सगळ्या तालुक्यातल्या 65 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटलाय. काम चालू आहे, मुख्य पाईपलाईनचं काम चालू आहे. मध्ये आपलं सरकार गेलं, नाहीतर मागच्या वर्षापर्यंत मी तुम्हाला पाणी पाडून दाखवलं असतं. पण आता थोडा उशीर झालाय. तरी देखील या वर्ष 1.5 वर्षात हे पाणी मुख्य पाईपलाईन आणि वितरण प्रणाली सगळी पूर्ण झाल्यावर हे काम आपल्या गावागावात हे पाणी पोहोचलेलं असेल असा मला पूर्णपणाने विश्वास आहे. आता गावाला पाणी आल्यानंतर आपला अर्थपुरवठा, कर्ज पुरवठा देखील तेवढाच सक्षम असला पाहिजे आणि गावातल्या गावात असला पाहिजे. म्हणून या छोट्याशा वास्तूमध्ये ज्ञानोबा सावळा कोळेकर यांच्या नावाने जी संस्था आपण चालू आज करताय तिचा फायदा अनेकांना होईल. सांगली जिल्ह्यात
अनेक ठिकाणी सोसायट्यांना 150 वर्ष झाली, 125 वर्ष झाली, 100 वर्ष, अनेक सोसायट्यांचे कार्यक्रम 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून जाऊन त्यांची 100री पूर्ण केली. आपल्या जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.